जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतूर तालुक्यातल्या काही गावांनी स्वयंपूर्ण नियोजन करून पाणी टंचाईवर मात केली आहे. सेव्ह ग्राउंड ऑफ वॉटर आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून गावात शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आणि जलतरा प्रकल्प राबवण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून गावातली पाणी पातळी वाढली आहे. शिवाय गावात गावकऱ्यांची पाण्याची समस्या मिटली आहे. पाहूया याबाबतचा एक वृत्तांत. जालना जिल्हा हा नेहमीच दुष्काळाच्या झळा सोसत आला आहे. पाणी टंचाईमुळे जनावरांना आणि माणसांना पिण्याचं पाणी मुश्किल झाल्यामुळे त्यांचा शेतीसह पशुधनावर मोठा परिणाम झाला होता. एवढ्यात पाणी टंचाईच्या काळात जालना जिल्ह्यातल्या मंठा आणि परतूर तालुक्यातल्या काही गावांनी मात्र आपलं स्वयंपूर्ण नियोजन करून पाणी टंचाईवर मात करत जिल्हाभर शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या दोन्ही तालुक्यात आर्ट ऑफ लिव्हिंग आणि सेव्ह ग्राउंड ऑफ वॉटर या संस्थेच्या माध्यमातून जलतरा प्रकल्प राबवण्यात आला. सुरुवातीला 4 गावात हा प्रकल्प राबवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 50 गावं आणि तिसऱ्या टप्प्यात 84 अशा 138 गावांमध्ये 2 वर्षात जलतरा प्रकल्पांतर्गत 54,000 शोषखड्ड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सर, जलतारा प्रकल्प ही एक एरिया ट्रीटमेंट असलेली अत्यंत सहज, परिणामकारक आणि चमत्कारिकरित्या शेतकऱ्यांना आर्थिक समृद्ध करणारी पाण्याची एक योजना आहे. पावसाचं पाणी शेतातून बाहेर जात नाही, त्या खड्ड्यातून जमिनीत जातं आणि भूगर्भातलं पाणी पातळी तर वाढतेच, पण कितीही पाऊस पडू द्या ते पाणी 8 तासात 10 तासात जमिनीच्या भूगर्भात जातं आणि तुमच्या जमिनीमध्ये वापसा होते, पाण्याचा निचरा होतो. वरची सुपीक माती वाहून जाऊ शकत नाही, त्याच एकरमध्ये थांबते आणि पुढच्या रब्बीच्या पेरणीची योग्य वेळ तुमच्या हातात येते. म्हणजे शेतकऱ्यासमोरचे सगळे प्रश्न जे आहेत त्यांचं उत्तर म्हणजे जलतारा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला ज्या ठिकाणी शेतामध्ये पावसाचं पाणी साचतं किंवा वाहून जातं अशा उताराच्या ठिकाणी 4x4 आणि 6 फुटाचा खोल असा शोषखड्डा मोफत तयार करून देण्यात आला आहे, ज्याची पाणी शोषून घेण्याची क्षमता 30 लिटर आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात एका शोषखड्ड्यातून पाणी भूगर्भात जमा झाल्यामुळे मंठा आणि परतूर तालुक्यातल्या 138 गावातली भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. आमच्या गावाला पाण्याची पातळी आता या जलतारापासून वायसरमध्ये जलताराचं आणखी योजना तेव्हापासून भरपूर वाढली. आमच्या शेतातल्या विहिरीला पण पाण्याची पातळी वाढली आणि आम्हाला प्यायच्या पाण्याची पण खूप व्यवस्था झालेली आहे. आम्हाला 2 किलोमीटर दूर जावं लागलं होतं पाणी आणायला. आम्हाला खूप त्रास होता. आम्हाला पाण्याची असा आता लय सुख झालेली. मंठा तालुक्यात पावसाळ्यात विहिरीत पाणी साचत नव्हतं. पाण्याअभावी शेतकऱ्यांना एकच पीक घ्यावं लागत होतं. मात्र या प्रकल्पामुळे हजारो लिटर पाणी भूगर्भात साचल्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. शिवाय विहिरीत तुडुंब भरल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक पद्धतीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे शेतकरी आता एक पीकऐवजी 4 ते 10 पिकं घेत आहेत. 2 वर्षापासून आमच्या जलतारामध्ये योजना लावली आणि त्याच्यानंतर सोस खड्डे घेतले. अशी पातळी की पाण्याची वाढी खूप, नाहीतर 2-2 किलोमीटर महिला पाण्यावर जात्या. त्यानंतर स्वतः आम्हाला पाण्याची पातळी वाढली आणि सगळी सोय झाली आमची. मंठा तालुक्यातल्या पांढुरणी गावात या जलतरण शोषखड्ड्यामुळे या उन्हाळ्यात एकही पाण्याचा टँकर लावायची गरज भासली नाही. उलट इथल्या विहिरीतलं पाणी फिल्टर करून गावकऱ्यांना पुरवण्यात आलं. गावात जलतारा ही योजना राबविली. गावात मी 2 वर्षापासून 725 फीट घेतले. त्यापासून 2 वर्षापासून माझं गाव म्हणजे खूप पाणीदार झालेलं आहे. स्वतः माझा इतका फायदा झाला की विहिरीला पाणी माझं 2 वर्षापासून थेंबभर पाणी नव्हतं. मी दरवर्षी उन्हाळ्यात झाडाची विहीर, पण आज पूर्ण गाव माझ्या विहिरीतून पाणी नेतं आहे. कारण की पाणी सध्या 35 पूर्ण विहीर 40 फूट आहे, पण आज 15 फूटच पाणी कमी नाही, पूर्ण 35 फूट 25 फूट पाणी आलेले वरती. याच्यापासून भरपूर फायदा झालेला आहे. येत्या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब आपल्या शेतात साठवून विहीर, बोर आणि पाण्याची पातळी वाढवून त्यातून शेत समृद्धी करायची असेल तर शेतकऱ्यांनी हे शोषखड्डे करावे. पाणी टंचाईचे चटके दिसणाऱ्या शेतकऱ्यांपुढे ही चांगली संधी आली आहे. या पावसाळ्यात या संधीचं सोनं केलं तर पुढच्या वर्षी पाणी टंचाईचं तोंड पाहावं लागणार नाही, हे निश्चित. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.